5 वर्षाची राजवट पसंत नव्हती आणि त्यानंतरच्या प्रशासकीय कामातही राजवटीने प्रचंड हस्तक्षेप त्या नेत्यांनी केला. त्यामुळे या शहरातल्या ज्या चालू योजना होत्या त्या त्यांना पूर्ण केल्या नाही. जे चालू होतं ते बंद पाडण्याचं श्रेय या युतीतल्या सगळ्या नेत्यांना जातं आणि म्हणून उरण शहराला परिवर्तन करण्याची इच्छा दिसते आणि त्यामुळे आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतो. एकीकडे पाहता तर तुम्ही स्वतः विकास आघाडीचं तुम्ही नियोजन केलेलं आहे, मात्र तुमच्या विरोधक एकत्र आलेले आहेत आणि तुमच्यावर समाधान घेत आहेत, कसं वाटतंय? वाटायचा प्रश्न नाही, ते नेहमीच विरोधात असतात, त्यामुळं त्याबद्दल काही विशेष फरक वाटत नाही. नेहमीच नगरपालिकेच्या निवडणुकात इस्लामपूर, आष्टा या दोन्ही शहरामध्ये, उरण आणि आष्टा या दोन्ही शहरामध्ये आम्ही नेहमीच विकासाची कामं करण्यात पुढाकार आज नाही आणि पक्षापासून घेतोय. त्यामुळं ज्यांचे वेगळे इंटरेस्ट आहेत त्यांच्या ताब्यात मागच्या वेळी नगरपालिका दिल्यावर जनतेला पश्चाताप होतोय आणि म्हणून यावेळी चांगलं परिवर्तन होईल असं चित्र आहे. उद्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा सभा लावलेली आहे, या ठिकाणी तुमच्या विरोधात मुख्यमंत्री सुद्धा यावं लागतं, हे कुठेतरी चंद्रकांत दादा 2 व्हीलरवरनं फिरायला लागले. तुम्हाला त्यामुळं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आमची बाजू किती जोरात विजयी होणार. माननीय मुख्यमंत्र्यांनी यायचं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे, त्यावर मला काही भाष्य करायचं नाही. पैशाचा प्रचंड वापर केला भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झालाय. निलेश राणेवर गुन्हा दाखल निलेश राणे त्यांनी स्वतः जबरदस्तीने त्या घरात पैसे उघडकीस आणली. त्यांच्या आरोपाचा पैशाचा वापर केला जातो निवडणुकीत. हो ना, आता निलेश राणे यांनी हे उघड केलं. ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक वॉर्डात आणि प्रत्येक गावात आहे, काही वेगळी परिस्थिती नाही. काल गुलाबराव पाटलांनी तर चक्क सांगितलं आहे की 1 तारखेला तुम्ही खाट घेऊन बाहेर झोपा, लक्ष्मी तुमच्या दारी. सामान्य नागरिक हे पाहत असतात. माझा महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांच्या सद्सद्विवेक बुद्धीवर विश्वास आहे. मला खात्री आहे की हे उघड्या डोळ्याने बघणारे नागरिक आपली प्रतिक्रिया त्यावर नक्की देतील. काल विट्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आचारसंहिता भंग केली. 10 होऊ शकतं. किती वेळ केलं मला माहित नाही. किती वेळ चाललं? 14 मिनिटं. एवढं चालणं योग्य नाही, पण 5-6 मिनिटं कधी कधी होऊ शकतं. त्यांनी भाषण करतानाच म्हटले तुम्ही भाषण करणार नाही, त्यानंतर भाषण केलं. 10 वाजून गेल्यानंतर आम्ही सगळे होतो तिथं. आल्यावर म्हटलं मी भाषण करणार नाही, फक्त सांगा. नंतर त्याची लाडकी बहीण हे ते चालू झालं. पुन्हा लाडक्या बहिणीचा मुद्दा या निमित्ताने घेतलेला आहे. निवडणूक आयोग आचारसंहिताचं अवलंबन करतंय की नाही हे पाहता तशी चित्र दिसत नाही. जेवढा मोठा नेता तेवढ्या निवडणूक आयोग दबतो का काय असं कधी कधी वाटतं. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे संबंधितांनी जर तक्रार केली तर त्यांना न्याय मिळेल अशी आशा करूया. त्या पलीकडे आपल्याकडं हातात काही नाही आणि 14 मिनिटं होऊ शकतं, म्हणजे 10 नंतर एक 5-6 मिनिटं जास्त भाषण होऊ शकतं, तेवढं आपण समजून घेतलं. रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे की आमची युती 2 तारखेपर्यंत. सत्तेसाठी आलेली लोक सहजासहजी फुटत नाही. फार त्यागी भावनेने एकत्रित आले तर फुटण्याची शक्यता जास्त असते. तशी परिस्थिती इथं नाही आहे. त्यामुळे जनतेने काही गैरसमज करू नये आणि आशेवरही राहू नये की 2 तारखेपर्यंत म्हणतात त्यानंतर काही होणार आहे. काही होणार नाही. जी परिस्थिती आहे ती बदलणार. साहेब, राज्यात एकनाथ शिंदे असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील, एका फोनवर धडाधड संपूर्ण राज्यात MIDC मंजूर व्हायला लागले. कसं बघताय? लोकांना आश्वासन देण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात हालचाली चालू आहेत. मला हे कळत नाही की एवढी 238 जवळपास आमदार असताना एवढी पळापळी करायची राज्यात गरज नव्हती. त्यांनी घरात बसूनही त्यांचं सरकार जर होतं तर घरात बसूनही त्यांची निवडणूक व्हायला पाहिजे होती. त्यांना एवढे कष्ट, प्रयत्न, आश्वासनं आणि फोनवरून MIDC मंजूर करेपर्यंत जर परिस्थिती गेली असेल तर तुमच्या लक्षात येईल की काय चाललेलं आहे आणि काय महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आहे. साहेब, ह्या संपूर्ण निवडणूक हा प्रश्न माझा आहे. जनतेने त्याचा विचार करावा.
पण आता त्यांच्या पार्टीत त्यांनी कुठं कुठं जायचं ते ठरवत असतात, त्यामुळे ते आपण त्यावर काय भाष्य नाही. पण एवढी धावपळ करण्याची गरज नाही, कारण 238 आमदार एका बाजूला आहेत. ताकद फार मोठी आहे. जनतेनं फार मोठा प्रचंड कौल दिलेला आहे. विरोधी ताकद महाराष्ट्रात आता त्यांच्यामध्ये फार नगण्य झाली आहे. मग एवढं अस्वस्थ होण्याची गरज नाही. निवांत निवडणूक खरं म्हणजे करायला पाहिजे. किमान जिल्हा परिषदेला तर ते शांतपणे निवडणूक करतील अशी आशा करतो. एकीकडे कोकणात हा मोठा घोळ झालेला आहे. त्यांच्या चिरंजीवांनी भारतीय जनता पक्षाची कारस्थानं उघडकीला आणली म्हणून कदाचित जरा रागवारागवी रुसारुशी झाली असेल. मला माहित नाही काय झालं. महाविकास आघाडीचं वातावरण चांगलं आहे, पण ईव्हीएम काय चमत्कार घडवेल का? ईव्हीएमचं काय, ईव्हीएम बद्दल काय वाटतं तुम्हाला? ईव्हीएमचा वापर नगरपालिकेच्या वॉर्डापर्यंत जर केला तर मग परमेश्वरच सगळ्यांचं रक्षण करू. पण काय गडबड होऊ शकते का? मला आहे की तसं होऊ नये. तसं न करता जनतेच्या मनात काय आहे हे एकदा सत्तारूढ पक्षाला कळण्यासाठी या मधल्या निवडणुका असतात, नगरपालिका, जिल्हा परिषदा, महापालिका. त्यातनं सरकारला खरं मत लोकांचं कळलं तर पुढच्या 2 वर्षात सरकारला त्याच्यावर काम करून सुधारणा करता येतात. त्यामुळं मॅन्युप्युलेटेड रिझल्ट करून स्वतःचीच फसवणूक सरकार करणार नाही अशी आम्हाला आशा आहे. गिरीश महाजन यांनी आरोप केलेला आहे की शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केल्या की घराणेशाहीच्या मुद्द्यावर तिथे जास्त करून घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केल्याने उमेदवार जास्त घराणेशाहीचे दिले. गिरीश महाजन कुठल्या नगरपालिकेचे भाषण आहे मला माहीत नाही, पण वारंवार सगळे कोणाच्या घरातले किती जण आहेत त्याची बातमी प्रकाशित झालेले आहेत. की जनतेला कळतंय की कुणाच्या बाजूला किती लोक घराणेशाही चालू आहे. त्यांची स्वतःची पत्नी नगराध्यक्ष आहेत, त्यांना बिनविरोध निवडून आणलेलं आहे. ही घराध्यक्ष होती. बिनविरोध निवडून आले. निवडून आणलेलं आहे. ताकद मोठी आहे. काल चंद्रकांत पाटलांनी सांगितले की आम्ही त्यांना विचारलं हा, इथं लढत होणार आहे. लढत होणार आहे, बाकीकडे वळले. इकडे आम्ही वणगे आहे. नाही, विट्याला पण कुठे विट्याला 2 वे आहे. विट्याला 2 वे आहे. तासगावला आमच्या बाजूने 1 वे आहे. जतला काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी चांगली लढाई करतोय. त्यामुळे मला वाटतं की आता भविष्यवाणी करणाऱ्याला काही फी मिळाली असेल तर काय माहिती आपल्याला. एकनाथ शिंदे नाराज आहेत असं एकंदरीत वातावरणात दिसतंय. ते बाहेर पडण्याची तयारीत आहेत. करून घेऊ नका. त्यातलं कोणी फुटू शकत नाही. इच्छा असली तरी बाहेर येऊ शकत नाही. एवढं धाडस त्यांच्यापैकी कुणाचं नाही. त्यामुळं विनाकारण अशा कल्पना करणं हे चुकीचं आहे. कोणी सत्ता सोडत नाही. सत्तेत असून बाकीच्या रुसाफुली चालू राहतात. साहेब, कुंभमेळ्याच्या ठिकाणी साधू येणार